एका जंगलाच्या कडेला एक चतुर कोल्हा राहत होता. त्याचा एक मित्र होता, करकोच. दोघे चांगले मित्र होते, पण कोल्हा कधी कधी खूप खोड्या करायचा. अरे करकोच्या मित्रा, उद्या माझ्या घरी जेवायला ये. मी खास जेवण बनवतो तुझ्यासाठी. वाह, नक्की येतो मित्रा. खूप आनंद झाला. करकोचला खूप आनंद झाला. दुसऱ्या दिवशी करकोच वेळेत कोल्ह्याच्या घरी आला. ये मित्रा, बस जेव आरामात. पण कोल्ह्याने जेवण पसरत भांड्यात वाढले होते. अरे, माझी चोच लांब आहे. सपाट ताटातून कसे खाऊ? करकोच लांब चोचीने ताटातून खाण्याचा प्रयत्न करतो, पण त्याला खाता येत नाही. येई, मला माहित होतेच याला खाता येणार नाही. करकोच उपाशीच राहिला. कोल्हा आतून हसत होता, पण करकोच काहीही बोलला नाही. काही दिवसानंतर करकोच परत कोल्ह्याच्या घरी आला. मित्रा कोल्ह्या, आता तू माझ्या घरी जेवायला ये. मीही तुझ्यासाठी खास जेवण बनवतो. अरे वा, नक्की येतो. मला खूप भूक लागलेली आहे. कोल्हा आता करकोचच्या घरी जेवायला आला. ये मित्रा, बस जेव आरामात. करकोचने जेवण उंच निमुळत्या भांड्यात वाढले होते. करकोचची लांब चोच सहज आतपर्यंत पोहोचते. कोल्हा रुंद तोंडाने प्रयत्न करतो, पण आत पोहोचत नाही. अरे, भांडे खूप उंच आणि निमुळते आहे. माझे तोंड आत जातच नाही. जेव मित्रा, आरामात जेव. मला खाता येत नाही. मित्रा, मला समजले. मी तुझ्याशी जे केले तेच तू माझ्याशी केलेस. मी चुकीचे केले. मला माफ कर. मित्रा, मी तुला शिक्षा द्यायला नाही केले, पण आपण इतरांशी जसे वागतो तसेच आपल्याशीही होते हे तुला कळावे म्हणून केले. हो मित्रा, आता मी नेहमी सर्वांशी नीट वागेन. वचन देतो. शिकवण: जसे करावे तसे भरावे. इतरांशी नेहमी चांगले आणि आदराने वागा. अशा छान छान गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.